पोलिसांनी आला पूर्णपणे तो काढून घेतला, त्यांना पूर्णपणे सूचना पण दिलेल्या आहेत, त्यांची आमच्याकडे नोटिंग पण आहे. आणि आम्ही जे आहे जे मी आपल्याला सांगितलं आहे, फक्त 3-4 जे अग्रेसिव्ह मुले आहेत त्यांच्याबद्दल झाला. आमची जे आहे पूर्ण फोकस पूर्ण समाजावर असतो. एक 3-4 मुलं काय करतो पोलिसांना पण माहीत नसतो. पोलिसांची जे त्यामुळे पूर्ण घटना घडला, त्यानंतर आम्हाला माहिती भेटला तरी 10 मिनिटच्या आतला SP साहेब सुद्धा आलेले आहे, मी आला, SDPO सिटी आलेले आहे आणि सगळे 3-4 इन्स्पेक्टर्स आला. आम्ही 400 प्लेटून्स पण आम्ही मूव्ह केला आणि पूर्ण एक अर्धा तासात पूर्ण कंट्रोल करून घेतलं. 3 ते 4 मुलं म्हणताय, मात्र व्हिडिओमध्ये 300 ते 400 मुलं या ठिकाणी दिसत आहेत. साधारण किती जणांच्यावरती गुन्हे दाखल झाले आहेत आणि कितींना ताब्यात घेतले? आता आम्ही पूर्णपणे CCTV अनालिसिस केला नाही आतापर्यंत. आम्ही पूर्ण आता कायदा सुव्यवस्था ठेवण्याची आमचे प्रयत्न आहे आणि आमची एक गोपनीय बातमी आहे असं कायच घडलं म्हणून. सर इथलं अतिक्रमण दोन्ही गटाची शांतता बैठक घेतली आहे, कशा पद्धती दोन्हीकडून काय लोकांचं म्हणणं आहे? काय प्रतिसाद कसा आहे काय त्यांचं म्हणणं? आम्ही 2 समाजाची वेगवेगळी बैठक घेतली आहे आता आणि वेगवेगळ्या बैठकीमध्ये दोघांना खूप वाईट वाटलं आहे असं प्रकारची घटना घडल्या म्हणून. ॲक्च्युली 2 समाजाची इतकी तालुका आहे आतापर्यंत, ते 14 एप्रिल आणि ईद दोघं एकमेकाला परस्पर साजरी करतोय. इतकी लेवलची त्यांची सामाजिक सलोखा आहे. जे घडलं आहे की एकदम बहुत कमी लोकांमुळे कालची जी घटना घडलेली आहे. सर